नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर भीषण अपघात झालेला आहे। अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय। 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत। नाशिकमध्ये गंभीर अपघात झालेला आहे, ज्यामध्ये 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेले आहेत। द्वारका उड्डाण पुलावर वाहतूक विस्कळीत झाली आहे। नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर भीषण अपघात झालाय। अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 ते 6 जण हे गंभीर जखमी झाले। स्थानिकांच्या मदतीने जे जखमी आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर हा अपघात झालाय। पिकअप आणि आयशरमध्ये हा अपघात झाला, तर लोखंडी गजानं भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीनं धडक दिली। दृश्य आपण पाहतोय। खरं तर नाशिकमध्ये अपघात झाला। या अपघाताच्या काही वेळापूर्वीच पिकअप टेम्पोमधील मुलांनी सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केलं होतं। यामध्ये टेम्पोच्या मागच्या बाजूला ही सर्व मुलं गाण्यावर नाचत होती। काही मुलं टेम्पोच्या वरच्या भागावर चढून बसली होती। सर्वजण आनंदात होते। मात्र पुढील काही क्षणांमध्येच त्यांच्यावर काळानं घाला घातला आणि सह्याद्रीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली। ही 2 दृश्य आपण पाहतोय। अपघात झाला त्यानंतरची दृश्य, ज्यामध्ये 7 तरुणांचा मृत्यू झालाय, 5 ते 6 जण जखमी आहेत, त्यातील 2 जण गंभीर आहेत। तर अपघातापूर्वी काही मिनिटं काढलेला हा व्हिडिओ, जो सोशल मीडियावर स्टेटस सुद्धा ठेवण्यात आला, तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहतोय। ही सर्व मुलं या टेम्पोमध्ये टेम्पोच्या मागे बसलेली आहेत। काही जण वर बसलेली आहेत। सर्वजण आनंदात आहेत, गाण्यावर नाचतायत। मात्र काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं। या सर्वांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। 7 जणांचा मृत्यू, 5 ते 6 जण जखमी आणि त्यातील 2 जण हे सध्या गंभीर आहेत। जखमी असलेल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। हा व्हिडिओ आपण पाहतोय। दृश्य आहेत अपघाताच्या अगदी काही क्षण पूर्वीची दृश्य, जेव्हा या मुलांनी, या तरुणांनी हा व्हिडिओ काढला, सोशल मीडियावर पोस्ट केला आणि अवघ्या काही मिनिटात अपघात झाला। आणि या अपघातामध्ये 7 तरुणांचा, 7 मुलांचा, याच हसऱ्या चेहऱ्यांपैकी 7 चेहऱ्यांचा, 7 मुलांचा मृत्यू झाला। 5 ते 6 जण हे जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, खरं तर हा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये हे हसरे चेहरे दिसत आहेत। काही मिनिटात या चेहऱ्यांवर, हे जे चेहरे आहेत, ही जी मुलं आहेत, त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला। दुःखाचा डोंगर या सगळ्या तरुणांच्या कुटुंबियांवर कोसळलेला आहे। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये राहणारी ही सर्व मुलं आहेत। प्रामुख्याने जर बघितलं तर हे दुपारच्या वेळेला निफाड तालुक्यातील धारणगाव येथे एका धार्मिक विधीसाठी गेलेली होती। विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते नाशिककडे परतत असताना हा अपघात झालाय। नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये हा अपघात घडला। उड्डाण पुलावर घडलेल्या या अपघातामध्ये जवळपास 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आयशर ट्रक पुढे सळ्या घेऊन जात असताना पाठीमागच्या बाजूने आलेल्या या टेम्पोनं थेट धडक दिली आणि त्या धडकेतील ज्या सळ्या होत्या त्या थेट अनेक तरुणांच्या शरीरामध्ये घुसल्या। त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर काही जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर देखील खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। दुसऱ्या बाजूला जे मृतदेह आहेत ते आता सध्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्यांचं शवविच्छेदन झाल्यानंतर ते नातेवाईकांच्या हाती सुपूर्द केले जाणार आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जर बघितलं तर गंभीर अशी घटना ही नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।